महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी आणि संपूर्ण राज्याला शोकाकुल करणारी बातमी समोर येत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्येष्ठ व प्रभावी नेते अजित अनंतराव पवार यांचे आज विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे। बारामती येथे झालेल्या या भीषण विमान दुर्घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कणखर प्रशासक आणि अनुभवी नेतृत्व गमावले आहे। या घटनेने राज्यभर शोककळा पसरली आहे। अजित अनंतराव पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ठाम, निर्णयक्षम आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व। 22 जुलै 1959 रोजी पुणे जिल्ह्यातील देऊळगाव राजे येथे जन्मलेले अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे पुतणे होते। बारामती हा त्यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो। 1991 साली त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि त्यानंतर सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला। ते 6 वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले। तसेच अर्थमंत्री म्हणून सलग अनेक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे। जलसंपदा, सिंचन, ग्रामीण विकास, नियोजन व वित्त विभागात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। शेतकरी हित, सिंचन प्रकल्प आणि ग्रामीण विकासासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे ते ओळखले जातात। 2024च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी एनडीए मध्ये सहभाग घेत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली होती। त्यांची कार्यशैली थेट, कणखर आणि कधीकधी वादग्रस्त ठरली। मात्र काम करणारा नेता अशीच त्यांची ओळख कायम राहिली। आज बुधवार 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले। त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। अजित पवार यांचे अचानक झालेले निधन ही महाराष्ट्रासाठी अपूर्णीय हानी आहे। कणखर नेतृत्व, ठाम निर्णयशक्ती आणि विकासाभिमुख राजकारणासाठी ते कायम स्मरणात राहतील। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो। सिटी न्यूज परिवाराच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांना विनम्र श्रद्धांजली।